आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र। खरं तर सोमवार हा दिवस शिवसेना आणि शिंदे गटासाठी महत्त्वाचा असणार आहे। उद्या शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांच्या निलंबनावरती सुनावणी होण्याची शक्यता आहे। तसंच विधानसभेतील प्रतोद नेमका कोण याबाबतचा निर्णय उद्या येणार आहे। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कुणाच्या बाजूने लागतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। उद्या जर 16 आमदारांचं निलंबन झालं तर शिवसेनेसाठी उद्याचा दिवस मोठा असेल आणि एकूणच उद्याच्या निकालावरती शिंदे सरकारचंही भवितव्य अवलंबून असणार आहे। दरम्यान शरद पवारांनी उद्या येणाऱ्या कोर्टाच्या निकालावरती भाष्य केलंय। माझा न्याय व्यवस्थेवरती विश्वास असून काही लोक बोलतात तर काही निर्णय चिंताजनक असतात असंही पवार म्हणाले। या देशाच्या ज्युडिशियरीवर माझा विश्वास आहे। ज्यावेळी मी त्याचा आज भाष्य करू इच्छित नाही। काही गोष्टीचे निकाल चिंताजनक आहेत असं काही लोकांचं स्टेटमेंट मी वाचलं। तुमचे एक सहकारी आहेत पार्लमेंटमध्ये कपिल सिब्बल, त्यांचं नाव निष्णात वकील आहेत। अलीकडे त्यांचं एक विधान ऐकलं की ज्या पद्धतीचे निर्णय होत आहेत त्यावरचं आम्हाला लोकांना धक्का बसला असं काहीतरी त्यांनी स्टेटमेंट केलं। याचा अर्थ प्रत्यक्ष ज्युडिशियरी या न्यायालयीन क्षेत्रात काम करतात त्यांच्यात अस्वस्थता आहे असं दिसतं, पण त्याच्या खोलात जाऊन माझ्याकडे माहिती नाही। माझा एक प्रश्न आहे, देवेंद्र फडणवीस विरुद्ध मातोश्रीवरती सध्या बैठकांचं सत्र सुरू आहे। 16 आमदारांच्या निलंबनाबाबत सुप्रीम कोर्टाचा सोमवारी निर्णय येण्याची शक्यता आहे आणि त्याच अनुषंगाने शिवसेनेची रणनीती ठरवली जाते। पक्षातल्या सर्वात मोठ्या बंडानंतर शिवसेना आता सावरायला लागलेली आहे। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेना भवनात जाऊन शिवसैनिक आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेत आहेत, तर मातोश्रीवर दररोज बैठका घेतल्या जात आहेत। विधिमंडळ ते सुप्रीम कोर्ट अशी शिवसेनेची सध्या लढाई सुरू आहे। पक्षाचं चिन्ह आणि पक्ष टिकवण्याचं मोठं आव्हान उद्धव ठाकरेंसमोर निर्माण झालंय। कायदेशीर लढाईमध्ये शिवसेना कुठेच कमी पडणार नाही असं संजय राऊत यांनी निक्षून सांगितलं। कायदेशीर लढाई सुद्धा शिवसेना कुठे कमी पडणार नाही। सुप्रीम कोर्ट सोमवारी महत्त्वाचा निर्णय देण्याची शक्यता आहे। 16 आमदारांच्या निलंबनाबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। मला माहिती आहे कोणावर कसे दबाव सुरू आहे, कायद्याचं कसे पायमल्ली सुरू आहे, लोकशाहीचा खून करण्याचा मिनिटाला प्रयत्न होतो आहे। पण उद्या 11 तारीख आहे, सर्वोच्च न्यायालयामध्ये महत्त्वाचा निर्णयाच्या प्रतीक्षेमध्ये देश आहे। उद्या कळेल या देशात लोकशाही आणि न्याय व्यवस्था स्वतंत्र आहे की नाही, याच्याकडे उद्या देशाचं लक्ष लागलेलं आहे। शिवसेनेप्रमाणेच बंडखोरांचं लक्ष सुद्धा या सुनावणीकडे आहे। सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीमध्ये आपलाच विजय होईल असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे। न्याय व्यवस्थेवर आम्हाला विश्वास आहे। आम्ही कायदेशीर बाजू आमची मजबूत आहे, त्यामुळे न्यायालय सुप्रीम कोर्ट योग्य तो निकाल देईल। शिंदे गटाच्या बंडानंतर शिवसेनेनं आता पक्ष बांधणीवर लक्ष केंद्रित केलंय। शिवसेनेची सगळी मदार आता शिवसैनिकांवर असणार आहे। या सगळ्या घडामोडीमध्ये सुप्रीम कोर्टाचा निर्णय शिवसेना आणि शिंदे गटासाठी महत्त्वाचा असेल। कोर्टाचा निर्णय ज्यांच्या बाजूने होईल त्यांचं पारडं निश्चितच जड असेल यात शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। निष्ठा यात्रेवरती निघालेल्या आदित्य ठाकरेंनी बंडखोरांवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय। माझ्यावरती खास प्रेम करण्याची गरज नाही अशा शब्दात त्यांनी बंडखोरांना फटकारलं। तर विधिमंडळ सचिवांनी व्हीपच्या उल्लंघन प्रकरणी शिंदे गट आणि शिवसेनेतील 53 आमदारांना नोटीस बजावली आहे। एकमेकांचा व्हीप झुगारल्यानं ही नोटीस बजावण्यात आलेली आहे। आदित्य ठाकरेंनी मुंबईतून निष्ठा यात्रेला सुरुवात केली आहे। शिवसैनिकांसोबत संवाद साधत आणि बंडखोरांवर हल्लाबोल करत ही निष्ठा यात्रा सुरू आहे। तर दुसरीकडे विधिमंडळ सचिवांनी विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या वेळेला व्हीपचं उल्लंघन केल्याप्रकरणी शिवसेनेतल्या 53 आमदारांना नोटीस बजावली आहे।
7 दिवसात आमदारांना उत्तर द्यावं लागणार आहे. मात्र त्यातून आदित्य ठाकरेंना वगळण्यात आलंय. बाळासाहेबांचा सन्मान म्हणून आम्ही आदित्य ठाकरेंचं नाव दिलेलं नाही असं भरत गोगावले यांनी सांगितलेलं होतं. भरत गोगावलेंच्या वक्तव्याचा आदित्य ठाकरेंनी जोरदार समाचार घेतलाय. माझ्यावर खास प्रेम करण्याची त्यांनी गरज नाही, नाही तर पाठीत खंजीर खुपसायची कारण नव्हतं. पण न्यायप्रविष्ट विषय आहे, उद्या न्यायालयात हा विषय येणार आहे. पक्ष आणि धनुष्यबाण या निशाणी संदर्भात सुद्धा आदित्य ठाकरेंनी भाष्य केलंय. मूळ मुद्दा हाच राहतो की शिवसेना चिन्ह असेल, शिवसेनेवरचं जे लोकांचं प्रेम असेल हे उद्धव साहेबांच्या सोबतच राहणार. आदित्य ठाकरेंनी शिंदे गटातले आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मतदारसंघात निष्ठा यात्रा काढली. आदित्य ठाकरे पक्ष वाढवत असल्याची प्रतिक्रिया प्रकाश सुर्वे यांनी दिली आहे. आगामी काळात सकारात्मक घडामोडी घडण्याचे संकेतही त्यांनी दिले. जे केसरकर बोलले जखमा पुन्हा भरून जातील, पुन्हा एक चांगले दिवस येतील, तसं होणार आहे. आम्हाला खात्री तसं व्हावं. बरंच पुलाखालीन पाणी वाहून जाणार आहे, समजेल तेव्हा. 2.5 वर्षाचा आत्ता बोलून काय फायदा आहे. विधानसभेत व्हीपची लढाई आणि रस्त्यावर निष्ठेची लढाई असा दुहेरी सामना सध्या शिवसेनेला करावा लागतोय. रस्त्यावरच्या निष्ठेच्या लढाईची जबाबदारी आदित्य ठाकरेंनी घेतली आहे. आता या लढाईमध्ये त्यांना कितपत यश मिळतं हे आगामी काळात स्पष्ट होईल. उदय जाधवसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. शिवसेनेमधील आमदार शिंदे गटामध्ये सहभागी झाल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊतांनी त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलेलं होतं. प्रकाश सुर्वेंना परत भाजी विकायला लावू असा इशारा राऊतांनी दिलेला होता आणि त्याला प्रकाश सुर्वेंनीही जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे. हा कोण होता प्रकाश सुर्वे? कोण होता? हा भाजी विकत होता ना. मग आता परत भाजी विकायला पाठवूया. भाजी विकायला पाठवूया. मला कळलं सडकी भाजी विकत होता. प्रकाश सुर्वे परत विधानसभेत दिसणार नाही. संजय राऊत फार महान नेता आहे, देशाचा नेता आहे, आणि मी ते भाजीवाला आहे. त्यांनी बोलला भाजीवाला सडकी भाजी विकणार आहे. मी साधा सडकी भाजी विकणार, त्यांच्याबद्दल काय बोलणार. पण सर्वांना कळतंय कशामुळे काय घडतंय ते. मला वाटतं त्यांना थोडंसं सायकेट्रिक डॉक्टरकडे दाखवावं लागेल असं मला वाटतंय. त्यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. शिंदे गटातील आमदारांच्या बंडाळीनंतर शिवसेना विरुद्ध शिंदे सेना असा कलगीतुरा रंगलेला होता. मात्र आता शिंदे गट विरुद्ध पवार कुटुंबीय असा नवा सामना राजकीय पटलावरती पाहायला मिळतोय. चला तर नजर टाकूयात आषाढीच्या मुहूर्तावरती रंगलेल्या या नव्या घमासांवर. शिवसेनेत अंतर्गत बंडाळी करत तब्बल 40 आमदार फुटले आणि पुढील 25 वर्ष टिकणार म्हणून आरोळ्या ठोकणाऱ्या मवियाचं सरकार अवघ्या 2.5 वर्षात धारातीर्थी पडलं. त्यानंतर सामना रंगला तो निष्ठावंत विरुद्ध बंडखोर. या कलगीतुऱ्यात शिवसेनेच्या वतीनं खासदार संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि अरविंद सावंतांसारखी मंडळी मैदानात उतरली होती. मात्र आता शिवसेनेच्या या लढाईत पवार कुटुंबियांनी खुलेआम शिवसेनेच्या बाजूनं ठामपणे उभं ठाकत शिंदे आणि बंडखोरांविरोधात आवाज उठवत भाजपलाही शालजोडीतले लगावले आणि भविष्यातही मवियानं एकत्र निवडणुका लढवण्याचं सुतोवाच केलंय. आत्ता जे काही सांगितलं जातं त्याचा अर्थ त्यांनी काही राजकीय निर्णय किंवा अन्य कारणाने निर्णय घेतला, त्या निर्णयाच्या संबंधीची भूमिका लोकांच्या समोर मांडायला काही सक्षम कारणं नाहीत, त्यामुळे ही उदाहरणं दिली जातात. तर तिकडे अजितदादांनी देखील आपल्या अंदाजात मुख्यमंत्र्यांना सुनावलंय. हे तर मी सुरुवातीपासून करत आलो. फक्त मी असं कॅमेरे बिमेरे लावत नाही, माझं मी काम करत असतो. तुम्ही पुणेकर मीडियाचे लोक, महाराष्ट्रातले लोक मला अनेकदा माहिती ओळखतात. मी कुठलंही काम आलं तर लगेच लाव फोन म्हणतो, परंतु फोन लावताना फोन पण लाव आणि कॅमेरा पण लाव असं सांगेल. सुप्रिया सुळेंनीही आषाढी एकादशीचा मुहूर्त साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आणि बंडखोरांना टोले लगावले. सरकार एका विमानातून उतरते आणि दुसऱ्या विमानात बसतंय. 5 स्टारमध्ये 2,500 रुपयाची दाढी करतंय, 2,500 रुपयाचं कटिंग करतंय. हे फक्त सत्ता आणि पैशाचं हे आत्ता आलेलं सरकार आहे. त्याला सर्वसामान्य माणसाचं काहीही प्रेम नाही. हे असंवेदनशील शिंदे सरकार आहे.
सोमवारच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर थेट केंद्रावर आणि फडणवीस शिंदे सरकारवरच शरद पवारांनी शरसंधान साधलं। तसंच राज्यपालांच्या तत्परतेबाबतही शरद पवारांनी कोपरखळी मारली। सरकार आल्याच्या नंतर 48 तासाच्या पेक्षा कमी वेळात अतिशय इफिशियन्सी माननीय राज्यपालांनी दाखवली। सध्या जे आम्ही काय पाहतो ते अतिशय चमत्कारिक आहे, पण राज्यपाल आहेत त्याच्यामुळे काही मर्यादेचं पुढं बोलण्याच्यासाठी स्कोप असला तरी मी बोलत नाही। तर तिकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सोमवारच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर न्याय व्यवस्थेवर आपला विश्वास असल्याचं सूतोवाच केलंय। अध्यक्ष त्यांनी मान्यता दिलेली आहे, त्यामुळे पूर्णपणे कायदेशीर बाबी सगळ्या आम्ही पाळून आमचा गट आहे शिवसेना त्याला मान्यता आहे, त्यामुळे अशा नोटिसांमध्ये काही आमचा परिणाम होणार नाही आणि न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास आहे। हा सगळा रणीचा डाव आहे, त्यामुळे न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे आणि न्याय व्यवस्था योग्य तो सर हिंदीमध्ये। एकंदरीतच सोमवारी सुप्रीम कोर्टाचा जो निकाल लागेल तो त्या पक्षाला स्वीकारावा लागेलच। मात्र तत्पूर्वी राज्यात रंगलेल्या या कलगीतुऱ्याचं नाट्य येत्या काही काळात चांगलंच रंगणार आहे, एवढं मात्र तितकंच खरं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। शिंदे सरकार आणि महाविकास आघाडीत न्यायालयीन लढाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे, कारण डीपीसीचा निधी रद्द केल्यावरून आता अजित पवारांनी कोर्टात धाव घेण्याचा इशारा दिलेला आहे। तसंच ओबीसी मुद्द्यावरून महाविकास आघाडी आक्रमक भूमिका घेण्याची देखील शक्यता आहे। त्यामुळे शिंदे सरकार विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट संघर्ष पाहायला सुरुवात झाल्याचं चित्र आहे। शिंदे सरकार अस्तित्वात आल्यापासूनच जुन्या सरकारचे निर्णय बदलायला सुरुवात झालेली आहे। आरेतल्या मेट्रो कारशेडचा मुद्दा असो किंवा मग अधिकाऱ्यांच्या बदल्यांचं सत्र असो किंवा मग डीपीडीसीचा निधी रद्द करण्याची घोषणा असो, शिंदे सरकारकडून वारंवार महाविकास आघाडीला झटके दिले जात आहेत। पण आता अजित पवार यांनी याच मुद्द्यावरून शिंदे सरकारला थेट कोर्टात खेचण्याची तयारी केली आहे। डीपीडीसीच्या बद्दल हायकोर्टामध्ये त्याच्याबद्दलचं न्याय मागितला जाणार आहे की वास्तविक सरकार येत असतात, सरकार जात असतात, ही प्रक्रिया होत असते, म्हणून काही पाठीमागच्या काळामध्ये रितसर घेतलेले निर्णय हे सगळेच तहकूब करून ते रद्द करण्याचं काही कारण नसतं। पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना अजित पवारांनी ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला। ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागल्याशिवाय निवडणुका घ्यायला नको अशी मागणी अजित पवार यांनी केलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका मी स्पष्ट करू इच्छितो की ह्या वेळेच्या निवडणुका होत असताना ओबीसी समाजाच्या संदर्भातलं जे प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, जे आरक्षण मिळालं पाहिजे, ते आरक्षण न देता ह्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। वास्तविक आमची भूमिका आहे की ते आरक्षण त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं पाहिजे। दुसरीकडे भाजप आणि शिंदे गटाकडून मात्र अजित पवारांचे दोन्ही आक्षेप फेटाळून लावण्यात आले। भारतीय जनता पार्टी शिवसेना सरकारने जो याला स्थगितीचा निर्णय घेतलाय तो अत्यंत योग्य आहे। पुढच्या काळामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये योग्य आणि न्याय पद्धतीनं या निधीचं वाटप निश्चितपणे केलं जाईल। या निर्णयाच्या विरुद्ध कुठल्याही नेत्याला, कार्यकर्त्याला, व्यक्तीला कोर्टामध्ये जायचं असेल तर घटनेनं सर्वांना अधिकार दिलेत। कोर्टामध्ये आपण जाऊ शकता आणि त्यामध्ये योग्य ती दाद आपण मागू शकता। आतापर्यंत शिंदे सरकार विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळत होता। आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सुद्धा सरकारच्या निर्णय बदलण्याच्या भूमिकेला कडाडून विरोध केलाय। त्यामुळं शिंदे सरकार विरुद्ध महाविकास आघाडीतल्या संघर्षात नेमकं काय घडतं याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। पुण्याहून चंद्रकांत फुद्देंसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।
महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची 11 मतं फुटल्यानं महाराष्ट्र काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडालेली होती. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतलेली आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधींकडून मोहन प्रकाश यांची महाराष्ट्रात विशेष चौकशीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यात गेल्या काही दिवसात घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर चौकशी करून अहवाल सादर करण्यासाठी मोहन प्रकाश यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यामध्ये काँग्रेसच्या 11 आमदारांवर कारवाई करण्यात येणार आहे. सोनिया गांधींनी या प्रकरणी 11 आमदारांना नोटीस दिल्याची माहिती समोर येते. तर या सर्व गोंधळाची माहिती घेऊन उद्या मोहन प्रकाश सोनिया गांधींची भेट घेणार आहेत. महाराष्ट्रापाठोपाठ आता गोव्यातही भाजपकडून शिंदे पॅटर्न, मात्र तो काँग्रेससाठी वापरला जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या 11 पैकी 9 आमदारांचा एक गट बंडाळी करून कमळ हाती घेण्याच्या मार्गावर असल्याची माहिती मिळते आहे. दरम्यान गोव्याचे विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांना गोवा प्रदेश काँग्रेसनं पदावरून हटवलंय. महाराष्ट्रानंतर आता गोव्यात शिंदे पॅटर्न. गोव्यातही राजकीय भूकंप होणार. काँग्रेसचे 11 पैकी 10 आमदार बंडाच्या पवित्र्यात. आता गोवा काँग्रेसचा सफाया होणार. मात्र भाजपचं मौन. महाराष्ट्रानंतर शेजारच्या गोव्यातही भाजपकडून शिंदे पॅटर्न राबवून काँग्रेसचा सफाया केला जाण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचे 2/3 आमदार फोडून शिवसेना पक्षच खिळखिळा केला आणि त्यामुळे ठाकरे सरकारही कोसळलं. त्याचप्रमाणे आता गोव्यातही काँग्रेस आमदारांचा एक मोठा गट पक्षातून बाहेर पडून भाजपशी हातमिळवणी करण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखाली हे बंड होणार असल्याची एकच राजकीय चर्चा रंगलेली आहे. गोव्यामध्ये काँग्रेसचे एकूण 11 आमदार आहेत. मात्र यापैकी 10 आमदार दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश करणार असल्यानं गोव्यामध्ये मोठ्या राजकीय भूकंपाची शक्यता आहे. काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी हा दावा फेटाळून लावलेला असला तरी भाजपचं सूचक मौन बरंच काही सांगून जातं. ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआयच्या माध्यमातून या देशाला एकाधिकारशाहीकडे नेण्याचा प्रयत्न मोदीजी करत आहेत. त्यातलाच एक भाग गोव्यामध्ये जातील, अजून दुसऱ्या राज्यातले जातील. जे गेले ते गेले, जे आहेत ते काँग्रेसच्या विचारधारेशी विविधतेत एकता मानणारे, आयडिया ऑफ इंडिया मानणारे आणि या देशाला खऱ्या अर्थानं सगळ्यांना सोबत घेऊन जाऊन ज्याला इन्क्लुझिव्ह ग्रोथ म्हणतो, या इन्क्लुझिव्ह ग्रोथच्या प्रती जे प्रामाणिक आहेत ते राहतील. त्या संस्था उद्ध्वस्त करण्याच्या काम केसात असावं अशी परिणामाची वस्तुस्थिती दिसते. आणि त्यामुळं गोव्यात खरं म्हणलं तर गोवा आणखी इतका उशीर का लावला कळले. गोवा विधानसभेतलं पक्षीय बलाबल पाहूया. भाजप 20, काँग्रेस 11, मगोप 2, अपक्ष 3. सोमवारपासून गोवा विधानसभेचं पावसाळी अधिवेशनही सुरू होत आहे आणि या पार्श्वभूमीवर सध्या गोव्यातल्या राजकारणाला चांगलाच वेग आलाय असं म्हणायला हरकत नाही. काँग्रेस आमदारांच्या बंडाची कुणकुण लागताच काँग्रेसचे गोवा प्रभारी तातडीनं गोव्यामध्ये दाखल झालेले आहेत. त्यांच्याकडून नाराज आमदारांची मनधरणी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडनं मिळतेय. शिवाय भाजपकडून मंत्रिपदाची ऑफर असल्यामुळं हे 10 बंडखोर आमदार कमळ हाती घ्यायला गुडघ्याला बाशिंग बांधून उभे आहेत असं म्हटल्यास वावगं ठरू नये. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. हवामान खात्याकडून पावसाचा अलर्ट पुढील 2 दिवसांसाठी देण्यात आलेला आहे. कारण पुढचे 2 दिवस अतिवृष्टीचा इशारा त्यात देण्यात आलेला आहे. मुंबई, कोकणात पावसाचा रेड अलर्ट असेल तर हवामान खात्याकडून राज्यात पुढील 2 दिवस म्हणजे 11 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. आणि विशेषतः कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याचबरोबर रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. कोकण विभागात पालघर जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 666 मिलीमीटर पाऊस झालेला असून सद्यस्थितीमध्ये जिल्ह्यातील परिस्थिती सामान्य असून जिल्ह्यातील 3 मुख्य नद्या इशारा पातळीपेक्षा खाली वाहत आहेत.
अहमदनगर जिल्ह्यामधील भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात 5-6 दिवसांपासून पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे. भंडारदरा आणि निळवंडे धरणामध्ये नवीन पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक होऊ लागली आहे. परिसरातील नदी नाले तुडुंब भरून वाहत असून धबधबेही प्रवाहित झालेत. पर्यटकांचं आकर्षण असलेल्या रंधा धबधब्यानं तर रौद्र रूप धारण केलंय. रौद्र रूप धारण केलेल्या रंधा फॉलची ही दृश्य खास न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी. तर भीमाशंकर परिसरामधील कोंढवळ धबधबा ओसंडून वाहू लागलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्यटक गर्दी करतात. या भागात प्रशासनानं एक नियमावली जारी केलेली आहे. नियमांचं पालन न केल्यास कडक कारवाईचा इशाराही देण्यात आलाय. भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे ती कार थेट तलावात कोसळल्याची घटना पनवेलमध्ये घडली. मुंबई गोवा महामार्गावरील खरोशी फाटा इथल्या तलावात ही कोसळली. ही कार थेट तलावात कोसळल्यानंतर चालक बुडणार असल्याचं समजताच स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत या चालकाला पाण्याबाहेर काढलं आणि त्यानंतर स्थानिक पोलिसांनी क्रेनच्या साहाय्यानं ही कार देखील पाण्याबाहेर काढलेली आहे. नागरिकांनी तत्परता दाखवल्यानं चालकाचा जीव वाचला असला तरी कारचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. हा कार चालक डोंबिवलीत राहणारा असून अलिबागला जात असताना ही घटना घडली. पुराच्या पाण्यामध्ये गाडी घालू नका असं वारंवार आवाहन करण्यात येतं, पण या आवाहनाकडे दुर्लक्ष करून अनेक जण जीव घेणं धाडस करतात. असाच एक प्रकार गडचिरोली जिल्ह्यातील पेरमिली गावालगत घडला. इथे नाल्यावरून ओसंडून वाहणाऱ्या पाण्यात चालकानं ट्रक घातला. यावेळी पाण्याच्या प्रवाहासोबत ट्रक वाहून गेला. या ट्रकमधून 5 ते 6 जण प्रवास करत होते आणि यापैकी 3 जणांचे मृतदेह सापडले आहेत. तर इतर प्रवाशांचा शोध SDRF पथक आणि स्थानिकांकडून घेतला जातोय. तर तिकडे गडचिरोली जिल्ह्यामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. गेले 2 दिवस सतत पाऊस पडत असून हवामान खात्यानं या संदर्भात इशारा दिला. तर पुढील 3 दिवस गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. अनेक दुर्गम गावांचा मुसळधार पावसामुळे संपर्क तुटलाय. तर अनेक ठिकाणी पुलावरून पाणी गेल्यानंतरही गाड्या नेल्या जाताना दिसून येत आहेत. तर अमरनाथमधील हाहाकाराचा नवा व्हिडिओ समोर आलाय. ढगफुटी झाल्यामुळे कशा प्रकारे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं याचं हे भयावह दृश्य आपण यावेळेला पाहतोय. डोंगरावरून वेगानं येणाऱ्या पाण्याबाबत या पाण्यासोबतीनं दगड आणि गाळ वाहून आलेला होता आणि वेगानं आलेला गाळ आणि पाणी तंबूत शिरल्यानं प्रचंड धोका निर्माण झाला आणि त्यामुळे जीवितहानी झाली आहे. त्यानंतर लष्कराकडून बचाव कार्याला सुरुवातही करण्यात आली. श्रीलंकेमध्ये कोलंबोमध्ये शेकडो आंदोलक रस्त्यावरती उतरलेले आहेत. राष्ट्रपती भवनात घुसले आणि पंतप्रधान राष्ट्रपतींना राजीनाम्याची घोषणा करावी लागली. या सरकारमुळेच श्रीलंकेची ही आर्थिक परिस्थिती झाल्याचं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. श्रीलंकेतली परिस्थिती पूर्वपदावर येण्याची कोणतीही चिन्ह दिसत नाही. हजारो नागरिकांनी राजधानी कोलंबोतल्या राष्ट्रपती भवनाचा शनिवारी ताबा घेतला. रविवारीही आंदोलक राष्ट्रपती भवनातून हटले नाहीत. हजारोंच्या संख्येनं आंदोलक राष्ट्रपती भवनात एकत्रित झाले. त्यामुळे तिथलं सैन्यही हतबल ठरलं. राजधानीच्या रस्त्यांवरही धुमश्चक्री सुरूच आहे. अश्रुधुराचा मारा आंदोलकांवर केला जातोय. मात्र सरकारच्या विरोधात आंदोलकांच्या भावना इतक्या तीव्र आहेत की आंदोलक रस्त्यावरून हटायला तयार नाहीत. शनिवारी आंदोलकांनी कोलंबोतल्या राष्ट्रपती भवनाचा ताबा घेतला होता. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानी घुसून रूम्समधल्या बेडपर्यंत आंदोलक पोहोचले. इतकंच नव्हे तर किचनमध्ये जाऊन त्यांनी तिथल्या खाद्यपदार्थांवर ताव मारला. स्विमिंग पूलमध्ये आंदोलकांनी पोहण्याचा आनंद घेतला. तर काही आंदोलक तोडफोडही करताना दिसले. दरम्यान आंदोलक इतके आक्रमक झाले की त्यांनी पंतप्रधान रणील विक्रमसिंघे यांच्या खासगी मालकीच्या घराला आग लावली. आंदोलकांकडून पंतप्रधान विक्रमसिंघे आणि राष्ट्रपती राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. त्यामुळे परिस्थितीचं भान ठेवून राजपक्षे 13 जुलैला राजीनामा देण्याची चर्चा आहे. तर पंतप्रधान विक्रमसिंघे यांनीही राजीनाम्याची घोषणा केली आहे. गोटाबाया सध्या कुठे आहेत हे मात्र अजूनही माहीत नाही.
ते श्रीलंकेच्या युद्धनौकेतून कुटुंबियांसह पळून जातानाचं दृश्य समोर आलंय. आता लष्कर श्रीलंकेतील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर या होत्या आज संपूर्ण दिवसभरात घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या बातम्या. या बातमीपत्रामध्ये वेळ झाली तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.